तर नमस्कार मित्रांनो, आज परत पुन्हा आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन आलोय तुमच्यासाठी निर्मल मार्टचा. तर आज आपण निर्मल मार्टमध्ये दाखवणार आहोत ट्रॅव्हलिंग ॲक्सेसरीज. म्हणजे आपण जे काय ट्रॅव्हल करतो, प्रवास करतो, तर प्रवासात आपल्या कामाला लागणारे सगळे ॲक्सेसरीज. त्यात इलेक्ट्रॉनिक्स वस्तू जास्त आहेत, तसेच काही ट्रेंडिंग गॅजेट्स आहेत आणि आपल्याला उपयोगी अशा पडणाऱ्या या सगळ्या वस्तू आहेत. तुम्हाला याचा हा व्हिडिओ माहिती देण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे. तर हे बघा इथे जसे की आहेत हे बाईकचे स्टँड, हे कारचे डॅशबोर्डवरचे स्टँड, त्यानंतर आहेत ट्रॅव्हलिंग करताना लागणारी टॉर्च, चार्जेबल टॉर्च, तसंच हे आहेत पॉवर बँक्स, इयरबड्स आणि ब्लूटूथ स्पीकर, तसंच हा एक छोटासा फोन आणि त्याचप्रमाणे हे आहेत लाईट, एलईडी लाईट, फ्लॅश लाईट्स, ज्या मोबाईलला लावून आपण कनेक्ट करून आपण करू शकतो. आणि हा आहे ब्लूटूथ, हा आहे ब्लूटूथ स्पीकर स्टँड. आणि हे आहेत आपले ओटीजी, बी टाईप, सी टाईप आणि ओनली सी टाईप असे ओटीजी. तर चला बघूया, आपण प्रत्येकाची माहिती एकेकाची घेऊया. आज तुमच्यासाठी घेऊन आलोय प्रवासासाठी लागणाऱ्या ॲक्सेसरीज, म्हणजे ट्रॅव्हलिंग ॲक्सेसरीज. त्याचा खूप सारा आपल्याकडे कलेक्शन आहे. तर सुरुवात करूया आपण बाईकच्या स्टँड पासून. हे आहे बाईकचं मोबाईल स्टँड. तर याच्यामध्ये कसं आहे की हा त्याचा मागचा जे आपली बाईक असते त्याच्या हँडलला हे अडकवलं जातं आणि त्याच्या पुढे मग हे तुम्हाला जसं पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही हे ऍडजस्ट करू शकता. तर हे आहे बाईकसाठी. पण काही वेळा बाईकचा स्टँड हा स्कूटीला चालत नाही. तर हा आहे स्पेशल स्कूटीसाठी बनवलेला स्टँड. म्हणजे हा आपला जो हँडल असतं त्याला हा फिट होतो. हे हँडल मध्ये अडकवण्यासाठी आहे. तर हा आहे स्कूटीसाठी आणि हा आहे बाईकसाठी. इथे तुम्ही मोबाईल ठेवलात की ते जेवढा तुमचा मोबाईलचा आकार आहे त्यातला तो ऑटोमॅटिकली फिट करतो आणि मोबाईल काढताना फक्त हे प्रेस करायचं आणि मोबाईल काढायचा. तर हे झालं बाईकसाठी. आता त्याचप्रमाणे बाईक सारखंच आपल्याकडे आहे कारसाठी. तर हा आहे कारचा आपल्या समोरचा जो डॅशबोर्ड असतो, डॅशबोर्ड वरती ठेवण्यासाठीचा स्टँड. हा पण डॅशबोर्डवरचा स्टँड आहे, फक्त या दोघांमध्ये फरक आहे. हा फक्त तुम्ही स्टँड समोर ठेवू शकता आणि हा आहे की याला तुम्ही याचं जे हे अटॅचमेंट आहे हे समोरचं, हे काढून तुम्ही एसीच्या कूलिंग मध्येही लावू शकता आणि हे थोडंसं डॅशबोर्ड वरून वरती उचललेलं आहे. त्यामुळे तुमचा मोबाईल थोडा पुढे राहतो. म्हणजे तुम्हाला जर ब्लॉग बनवायचे असतील कारमध्ये जाता जाता, तर त्यासाठी हा चांगला परफेक्ट स्टँड आहे. हा रोटेट ही होतो. 360 डिग्री रोटेशन आहे. म्हणजे समजा तुम्हाला समोरच्या कारचं शूटिंग केल्यानंतर पुन्हा गाडीतले शूटिंग करायची असेल, तर तुम्ही हा रोटेट करून पुन्हा करू शकता. त्यानंतर आपण जाऊया. आपण जेव्हा कधीही फिरायला जातो तेव्हा आपल्याकडे मोबाईल असतो. तर मोबाईलची चार्ज उतरण्याची शक्यता असते. तर गाडी ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडे कार चार्जर असतात, पण ज्यांच्याकडे गाडी नाहीये, तर अशा लोकांसाठी आपण आणलं आहे पॉवर बँक. तर आपल्याकडे पॉवर बँक आहे 2 कंपन्यांच्या. एक आहे रिव्हेरिया. त्याचं तुम्ही ऐकलं असेल, पहिले सगळ्या फोनच्या बॅटरीज ह्या बनवत होते. अजूनही बनवतात. रिव्हेरिया ही चांगली कंपनी आहे. तर ही आपल्याकडे पॉवर बँक आहे. तसंच दुसरी आपल्याकडे आहे सिस्काची पॉवर बँक. सिस्काची देखील पॉवर बँक आहे. आणि दोन्ही ज्या आपल्याकडे पॉवर बँक आहेत त्या 10,000 mAh, 10,000 mAhच्या ह्या बॅटरीज आहेत. तुम्ही पाहू शकता 10,000 mAh आणि ही पण आहे 10,000 mAh. म्हणजे आताचे जे फोन असतात ते 5,000 mAh पॉवरची बॅटरी असते. तर तुम्ही एकदा फुल चार्ज केलं तर 2 वेळा फोन तुम्ही चार्ज करू शकता. आता त्यानंतर तुमच्यासाठी एकदम स्पेशल काय आहे, जे आपल्याकडे एक युनिक आहे, ते म्हणजे हे एअर प्रोचे आयपॉड. हे आहेत सिंपल इयर एअरपॉड्स. आणि त्यानंतर आहे ह्याच्यापेक्षा थोडंसं अपग्रेडेड व्हर्जन म्हणजे हे. यामध्ये नॉईज सप्रेशन चांगल्या प्रकारे होतं. यातही होतं. म्हणजे नॉईज कॅन्सलेशन म्हणजे काय आहे, की जेव्हा तुम्ही समजा बाहेर चालत आहात आणि बाजूने गाड्या जात आहेत, तर त्यावेळी त्यांचा आवाजही समोरच्या माणसाला आपण फोनवर बोलताना जातो. तर तो नॉईज कॅन्सलेशन म्हणजे बॅकग्राऊंड नॉईज कॅन्सलेशन करून तो समोरच्या माणसाला फक्त आपलाच आवाज पोहोचवण्याचं हे इयरबड्स काम करतात. आणि हे तुम्ही पाहिलं तर हे ऍपलचेच एअरपॉड्स आहेत. एअरपॉड्स आहेत. ते तुम्ही चेक करू शकता. तर याची ही किंमत खूप स्वस्त आहे आपल्याकडे.
हे छोटेवाले जे आहेत ह्याच्यामध्ये एक 300 एक 600 अशा प्रकारचे आहेत. तुम्ही इथे आल्यावर तुम्हाला माहिती मिळेल कुठला 300 आहे, कुठला 600चा आहे. तुम्ही तुमच्या मोबाईलला जो कम्पॅटिबल असेल तो तुम्ही घेऊ शकता. आता त्याच इयरबड्स मध्ये थोडं अपग्रेडेड व्हर्जन आहे. म्हणजे साऊंड क्लॅरिटी एकदम हाय, जबरदस्त आणि नॉईज कॅन्सलेशन तर याच्यातही आहे. प्लस ह्याच्यामध्ये काय ॲडिशनल आहे, की तुमची बॅटरी म्हणजे तुमचे मोबाईल हे इयरबड्स आहेत, ते किती चार्ज झाले आहेत, किती पर्सेंट चार्जिंग शिल्लक आहे आणि किती चार्ज करायला पाहिजे. तर त्याचा एक एल डिस्प्ले आहे इथे. त्यावरून आपल्याला कळतं, की आपले एअरपॉड चार्ज आहेत, की डिस्चार्ज झालेत, किती चार्ज आहे. तर त्यासाठी हा एअरपॉड्स आहे. तर हा एअरपॉड्सही तुम्ही घेऊ शकता. तर याच्यानंतर आपण देतो, जेव्हा ट्रॅव्हलिंगला जातो तेव्हा कुठेही कॅम्पिंग करतो, काहीही करतो. तर कॅम्पिंग करताना आपल्याला लागतात म्हणजे गाणं वगैरे ऐकायचं असतं. गाणं वगैरे ऐकण्यासाठी आपण काय करतो, त्याच्यासाठी तुमच्यासाठी आणलाय हा ब्लूटूथ स्पीकर. याचे 2 फायदे आहेत. याचे 2 फायदे काय आहेत? हा एक तर स्पीकर आहे, एमझेड कंपनीचा आहे. चांगली कंपनी आहे आणि त्याबरोबर त्याच्यामध्ये टॉर्च देखील आहे. म्हणजे टॉर्च आणि गाणं हे दोन्ही तुम्हाला एकामध्येच मिळणार आहे आणि हा खूप रिझनेबल प्राइस मध्ये आहे. तुम्ही कुठेही शोधलात, ऑनलाईनही शोधलात, तरी तुम्हाला कळेल की याची प्राइस आपल्याकडे बेस्ट आहे. आणि हे झाल्यानंतर आता तुम्ही जेव्हा कुठे कॅम्पिंगला गेलात, कुठे फिरायला गेलात, तर तुम्हाला टॉर्चची गरज असते आणि त्याच्यासाठी आपण आणल्यात या टॉर्च. ही छोटी टॉर्च आहे. ही जवळपास 1 किलोमीटर पर्यंतचा फोकस करते. म्हणजे जेव्हा पॉइंट फोकस असतो तेव्हा इथे तुम्ही पाहू शकता. हा आहे पूर्णवाला फोकस आणि हा बघा, हा पॉइंट फोकस आहे. हा 1 किलोमीटरच्या रेंज पर्यंत पोहोचतो. आता तुम्हाला जर 1 किलोमीटरपेक्षा जास्त पाहिजे असेल, तर तुम्ही ही वापरू शकता. आणि यामध्ये सगळ्यात बेस्ट फॅसिलिटी काय आहे? त्यात 3 कलरचे तुम्हाला लाईट्स तर बेस्ट क्वालिटीचे आहे. यामध्ये सगळ्यात बेस्ट फीचर्स काय आहे, की यामध्ये 3 कलरचे आपल्याला लाईट येतात. ही आहे व्हाईट लाईट. यानंतर आपल्याला मिळते येलो लाईट आहे आणि त्यानंतर आपल्याला मिळते ब्लू लाईट. अशा 3 प्रकारच्या आहेत आणि याच्यामध्ये तुम्ही 2 लाईट एकत्र लावू शकता, ब्लिंकिंग करू शकता आणि तसंच मी जे पॉइंट केलंय आणि जर तुम्हाला मोठा फोकस हवा असेल, तर तुम्ही अशा प्रकारे पण करू शकता. आता दिवस असल्यामुळे ते पूर्ण दिसत नाहीये. पण रात्रीमध्ये हा पूर्ण लाईट नसताना हा पूर्ण प्रकाशमय होतो. हा जो कराल त्या कलर मध्ये हा प्रकाशमय होतो. नमस्कार. आता तुमच्यासाठी वेगळे 3 गॅजेट्स आम्ही आणलेले आहेत. तर ते तुम्हाला मी दाखवतो. हे थोडे तुम्हाला खूप क्वचित ठिकाणी बघायला मिळेल. तर सगळ्यात पहिला आहे हा बघा. एवढासा आपल्या बोटा एवढाच फोन. म्हणजे हा तुम्हाला कॅरी करायला बरा सगळ्यात चांगलं. याच्यामध्ये जीपीएस ट्रॅकिंग वगैरे काही नाहीये. तुम्हाला कोणीही ट्रॅक करू शकत नाही. अशा प्रकारचा हा फोन आहे. आणि यामध्ये तुमचं छोटं जे मिनी मायक्रो कार्ड असतं, ते तुम्हाला फक्त इन्सर्ट करावं लागतं. याच्यात बॅटरी आहे. चार्ज करण्यासाठी याला बी टाइपचा चार्जर असतो. हा बी टाइपचा चार्जिंग पॉइंट आहे. तो करावा लागतो. बी टाइपच्या चार्जरने तुम्ही याला चार्ज करू शकता. आणि याच्यामध्ये फीचर्स काय आहेत, की याच्यामध्ये तुम्ही नॉर्मल तर वापरू शकता. नॉर्मल गोष्टी कॉलवर करणे, मेसेज करणे हे तर करू शकता. पण याच्यामध्ये सगळ्यात भारी फीचर काय, की तुम्ही आवाज चेंज करूनही बोलू शकता. म्हणजे मुलीच्या आवाजामध्ये, मुलाच्या आवाजामध्ये, एका लहान मुलाच्या आवाजामध्ये, मोठ्या माणसाच्या आवाजामध्ये, मोठ्या स्त्रीच्या आवाजामध्ये असे आवाज चेंज करून देखील तुम्ही समोरच्याशी बोलू शकता. तर हा आहे आपला एक छोटासा मिनी मोबाईल. त्यानंतर आपण आणलाय हा एक ब्लूटूथ स्पीकरचा स्टँड. त्याची सगळ्यात मोठी खासियत काय आहे, की हा स्टँड आहे. आपल्याला ब्लूटूथला कनेक्ट करावं लागत नाही. तुम्ही मोबाईलमध्ये सॉन्ग चालू केलं आणि फक्त इथे ठेवलात. त्याचा स्पीकर इथे टच झाला, की डायरेक्टली हा स्पीकर कनेक्ट होतो आणि तुमचं गाणं वाजण्यास सुरुवात होते. हे तुम्ही बघू शकता. हाही एक वेगळ्या प्रकारचा गॅजेट्स आहे. हे तुम्हाला खूप कमी ठिकाणी मिळेल. आणि त्यानंतर आहे आपल्याकडे ह्या फ्लॅश लाईट्स. ही फ्लॅश लाईट्स तुम्हाला समजा आता मोठी बॅटरी घ्यायची नसेल, नुसती फ्लॅश लाईट हवी आहे तुम्हाला जाण्यासाठी वगैरे, तर आपल्याकडे ह्या फ्लॅश लाईट्स आहेत. त्या USB कनेक्टेड आहेत. पण जर तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये वापरायचं असेल, तर याला तुम्ही हे आपले असलेले OTG, एक OTG मध्ये ही USB टाकून तुम्ही हे वापरू शकता. तर हे OTG आहे. याचा फायदा काय असतो OTGचा?
की तुम्हाला समजा तुमच्या मोबाईल मधले तुमच्या मोबाईलचं स्टोरेज फुल झालंय, त्याचा फायदा काय असतो? तुमचं स्टोरेज फुल झालंय आणि तुम्हाला जर तुमच्या पेनड्राईव्ह मध्ये तुमच्या मोबाईल मधले फोटो काढून घ्यायचे, सेव्ह करून घ्यायचे, तर तुम्ही हे लावाल, त्याच्या मागे पेनड्राईव्ह टाकलात का ते तुमच्या मोबाईलचे फोटो तुम्ही ह्याच्यामध्ये कॉपी पेस्ट करू शकता आणि मग मोबाईलचं स्टोरेज खाली करू शकता. तर हा त्याचा फायदा असतो ओटीजीचा. आता समजा आता तर सगळे मोबाईल सी टाईपचे आले, तर सी टाईपचं तर आहे, पण कोणाचे जुने मोबाईल असतील आणि त्यांना जर बी टाईपचं हवं असेल, तर आपल्याकडे हा आहे 2-in-1 बी टाईप प्लस सी टाईप ओटीजी. हाही तुम्हाला आपल्या दुकानामध्ये उपलब्ध होईल. तर अशा प्रकारे आज आपण आणले आहेत हे ट्रॅव्हलिंगचे गॅजेट्स. हे तुम्ही पाहू शकता इथे सगळे हे ट्रॅव्हलिंग गॅजेट्स आहेत. तुम्हाला जर कोणतं हवं असेल तर लवकरात लवकर तुम्ही निर्मल मार्ट या आमच्या दुकानामध्ये या आणि तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टी स्टॉक संपण्या अगोदर घेऊन जा. धन्यवाद आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशनचे बेल आयकॉन ही दाबा. तुम्हाला नवीन नवीन जे आमचे व्हिडिओ टाकू, जे आमचे नवीन गॅजेट्स येतील, नवीन जे काही आमचे असेसरीज येतील, होम अप्लायन्सेस असेसरीज वगैरे जे काही येतील ते तुम्हाला मिळतील आणि तुम्हाला त्याची माहिती लगेच मिळेल जर तुम्ही नोटिफिकेशन बेल ऑन आयकॉन प्रेस करून बेल आयकॉन प्रेस केलं असेल तर. आणि अशा प्रकारे तुम्ही या दुकानात येऊन आमच्या अजून खूप साऱ्या गोष्टी आहेत, व्हिडिओ बनवत राहू, तुम्हाला माहिती देतच राहू. तरी तुम्हाला येऊन एक्सप्लोर करायचं असेल तर आमच्या दुकानामध्ये या आणि माहिती घ्या, खरेदी करा. बस. धन्यवाद.